लोकशाहीचे सामाजिकरण म्हणजे काय? वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभेसाठी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली। त्यासह सहकारी आदिवासी पक्षाचे 2 आदिवासी उमेदवारांचीही यादी जाहीर केली। ही उमेदवारी जाहीर करताना यामध्ये जातीचा उल्लेखही होता। यामध्ये तृतीयपंथीय, लेवा पाटील, वंजारी, बौद्ध, लोहार, मुस्लिम, लिंगायत, मराठा, पारधी, वडार आणि ढिवर अशा प्रकारच्या जातींचा समावेश होता। या जातींना राजकीय प्रतिनिधित्व देणे म्हणजे खऱ्या अर्थाने लोकशाहीचे सामाजिकरण आहे। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर हे पूर्वीपासूनच ज्या जातींना आतापर्यंत प्रस्थापित पक्षांनी उमेदवारी दिली नाही त्या जातींना या राजकीय प्रवाहापासून जाणून बुजून दूर ठेवले। एक जातीय राजकीय सत्ता मिळवायची म्हणजे लोकशाहीची मक्तेदारी करायची असा प्रस्थापित पक्षांचा डाव असतो। यामुळे लोकशाहीचे सामाजिकरण होत नाही आणि हे सामाजिकरण करण्यासाठी वेगवेगळ्या जाती समाजातील उमेदवार हे उभे केले पाहिजे आणि ही संधी वंचित बहुजन आघाडी देत आहे। याच्या अनेक उदाहरणापैकी एक उदाहरण म्हटलं तर 2019 ची लोकसभा, विधानसभा आणि 2024 ची लोकसभा निवडणूक। या निवडणुकामध्ये वंचितने उमेदवार उभे केले आणि त्यांच्या समोर ते कोणत्या जातीचे आहे हेही प्रकाशित केले। हे कशामुळे? तर या प्रस्थापित पक्षांनी आतापर्यंत या जातींना या राजकीय प्रवाहापासून दूर ठेवले। फक्त राजकारणामध्ये सत्ता ही आपल्या कुटुंबापुरती असावी आणि एक जातीय असावी असा यांचा प्रयत्न राहिला आहे आणि हीच एक जातीय मक्तेदारी मोडण्याचे काम ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर करत आहे। तर प्रश्न हा आहे की सत्तेतील एक जातीय आणि ठराविक कुटुंबाचे वर्चस्व मोडायचे आहे की नाही? जर मोडायचे असेल तर इथल्या SC, ST, OBC प्रत्येक वंचित शोषित समाजाने एकत्रित येऊन आपल्या उमेदवारांना विजयी करून आपले प्रतिनिधी हे विधानसभे आणि लोकसभेमध्ये पाठवले पाहिजे। तेव्हाच खऱ्या अर्थाने या लोकशाहीचे सामाजिकरण होईल।